विनंती करेन की या पण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला देखील या ठिकाणी सन्मान होईल। संपूर्ण 22 एकर कोला ग्रुप चिंचपाडा यांच्या वतीने हा विशेष सन्मान या मंचावरती करण्यात येतोय। लास्ट टू लास्ट इयर आपल्याला ही स्पर्धा खार्डीच्या कोडवा मैदानावरती पाहायला मिळाली। ग्रामीणच्या सर्व संघांना यामध्ये प्राधान्य देण्यात आलं। मोफत प्रवेश, 1 लाख रुपयाचं रोख पारितोषिक आणि दुचाकी बाईक देखील स्पॉन्सर्ड स्वतः त्यांनी केली होती आणि ती बाईक देखील मालिकावीरच्या खेळाडूला देण्यात आली। आदरणीय चंद्रशेठ बोडके यांचं देखील मनापासून आभार। पुन्हा आपण आमच्या मंचाची शोभा वाढवा आणि त्यांनीच वाखण संघाला आज या स्पर्धेमध्ये पॅक केलेले तनिष्क 11 वाखण या नावाने आपल्याला संघ पाहायला मिळतोय। या 22 एकर कोला मित्र परिवाराचे जवळचे मित्र कोहिनूर बैलाचे मालक आदरणीय सुरेश शेठ राठोड यांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल। मी त्यांना विनंती करेन की या पण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सामन्याला सुरुवात होते। सेकंड SF सेमीफायनल चला आता वळूयात आपण या स्पर्धेचा सेकंड सेमीफायनल कडे। वाखन अगेन्स्ट उमरोदे। थँक्यू सो मच करण सर। वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू। तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे 22 एकर कोळा ग्रुप चिंचपाडा आयोजित आई गावदेवी चषक 2024 सेमीफायनल 2 आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळत आहे। तनिष्का 11 वाकलन त्यांचा अगेन्स्ट खुशी 11 उमरोली। नेक्स्ट बॉल शफल होऊन खेळायचं होतं, इम्प्रोव्हायझेशन करायचं होतं ऋषीला, बट बाटाने बॉलचा हवा तसा संपर्क इथे झालेला नाहीये। समालोचन कक्षामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे काळन सर। इंटरेस्टिंग मॅच, प्रेक्षकांचा नजरा या मॅच कडे। ग्रामीण टेनिस क्रिकेट द्वारे बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन या मॅचचा आनंद घेतात। मैदानाच्या आतमध्ये मी विनंती करेन संयोजकांना पाणी आणि फर्स्ट एड बॉक्स कृपया करून घेऊन जा। थोडी इजा जाणवते तिथे खेळाडूला। 2 असे खेळाडू या दोन्ही संघांमध्ये खेळत आहेत। फार प्रतिभा संपन्न असे खेळाडू आहेत। रिलीफ स्प्रे पाहिजे, रिलीफ फ्री। हा इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 1 जाने गाजवली। 6 बॉल 6 षटकार जाने मारले दादोजी कोंडदेव ठाण्याच्या स्टेडियम वरती। चेन्नई सिंगम्स कडून खेळत असताना तो पुन्हा एकदा चेन्नई सिंगम्सने रिटेन केलेलं आहे। 17,25,000 केतन मात्रे पुन्हा एकदा सीझन 2 मध्ये खेळेल। तर सीझन 2 मध्ये पहिल्यांदाच खेळणार आहे श्रीनगर के वीर्स या संघाकडून 3,20,000 तो साहिल लोंगले जो सध्या तुम्हाला खुशी 11 उमरोली कडून खेळत असताना पाहायला मिळतोय। हे सर्व प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात। हे सर्व क्रिकेट वेडे आहेत। हे सर्वजण या क्रीडांगणाच्या सभोवताली गर्दी करून उभे आहेत। तो आपापल्या खेळाडूचा, आपापल्या आवडत्या खेळाडूचा, आपापल्या आवडत्या संघाचा खेळ पाहण्यासाठी। काही न्यूट्रल प्रेक्षक आहेत जे फक्त क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आहेत। कोणत्याही संघाला समर्थन नाही, पण जो खेळाडू चांगला खेळेल त्याच्यासाठी टाळ्या नक्की त्यांच्याकडून येतील। त्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। वेळ जास्त नाही आपल्याकडे। प्लीज जास्त इजा असेल त्या खेळाडूला तर प्लीज आपण त्याला रिटायर्ड करा। सबस्टिट्यूट प्लेअर 12th मॅन आपण जाऊ शकता मैदानाच्या आतमध्ये। सेमीफायनल सुरू आहे, यानंतर अंतिम फेरी देखील आपल्याला खेळवायची बाकी आहे। आजचं वातावरण ऑलरेडी आपण फार दमट पाहतोय। हवा सुरू आहे पण सूर्यप्रकाश नाही। वातावरणामध्ये तुम्हाला गारवा जाणवत असेल। नेवाळी संघ फर्स्ट सेमीफायनल मधून या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये क्वालिफाय झालेले आहेत। त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करू। आपण उपस्थित असाल तर कॅप्टन मंचावरती येऊन थांबा। आपण एंट्रन्सला ज्या कोणाच्या गाड्या आहेत, जिथून 4 व्हीलर्स येत आहेत, प्लीज ज्या कोणाच्या गाड्या असतील तिकडे आपण पार्क करू नका। निदान एक 4 व्हीलर येऊ शकते इतकी तरी जागा आपण मोकळी करा प्लीज। खुशी 11 उमरोली प्लीज, जर खेळाडूला जास्त लागलं असेल तर त्याला बाहेर आणा। मॅनेजमेंट टीमच्या सूचना आहेत। आय थिंक तो साहिल लोंगलेच होता, त्याला कसं बाहेर जाऊ देतील।
जिद्दी खेळाडू आहेत. ग्रामीणचे क्रिकेट यासाठी ओळखलं जातं. मी बऱ्याच वेळेला बघितलेले आणि विशाल मी नेहमी म्हणतो की लढताना झालेल्या जखमा विजयानंतर मिळवल्या जातात त्याही अभिमानाने. पाहूया ती जखम मिळवली जाईल खुश 11 उमरोली कडून की केतन मात्रेचा बल्ला इथे बोलेल आणि तनिष्क 11 वाकन या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचतील. मग सध्या सगळीला जर आपण पाहिलं तर लाईव्ह चॅटच्या माध्यमातून देखील दाखवला जातोय वाकलन उमरोली आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सध्या सगळीला भरपूर सारे प्रेक्षक असे सांगतात की या मॅच मध्ये वाकलन संघ बाजी मारू शकतो. पण हा खेळ आहे, जस्ट इथे ही सुरुवात झालेली आहे. उमरोली संघ देखील असा संपूर्ण दिवस या टीमने इथे गाजवला आणि लढत फार चांगली होईल यात मात्र काही शंका नाहीये. नेक्स्ट बॉल साहिल लोंगले दरम्यान इथे तयार होतो. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये श्रीनगर के वीर या टीम मध्ये खेळणार आहे साहिल लोंगले. तब्बल जर आपण पाहिलं तर 3,20,000 बीड त्याच्यावरती लावली गेली होती श्रीनगर के वीराच्या माध्यमातून आणि त्या संघामध्ये IPL सीझन 2 मध्ये तो आपल्याला खेळताना दिसेल. आणि सध्याच्या घडीला एक माहिती या चेंडू नंतर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. ओव्हर द विकेट दरम्यान अपीच खेळला ऋषी ऑन रिवाइज. बॉल दरम्यान जर आपण पाहिलं तर चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे चौकार. बघा वाईट ऑफ स्टंप हा बॉल टाकला गेला होता की आणि तिथे ऑन द राईज हा स्ट्रोक खेळलेत. त्याचबरोबर ज्यांचं नुकतंच आगमन होते आदरणीय उद्योगपती आणि SP चषकाचे यशस्वी आयोजक मंगरूळचे आदरणीय साईदादा पाटील, त्याचबरोबर सरपंच रविदादा पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेले. या सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. नेक्स्ट बॉल आणि हा फुल टॉस आणि इम्प्रोव्हायझेशन आता देखील ऋषीचं चांगलं. आणि ऋषीचे जर आपण असे फटके पाहिले तर सातत्याने तो खेळत असतो. पण इथे अंपायरने सांगितलं की चेक केले जाईल की हाईट एक्झॅक्टली काय होती बॉलची ते पाकले जाईल. चला थर्ड अंपायर आपण जॉईंट व्हा आणि चेक करा. चेक केले जाते बघा, बाउंड्री तर आहे त्यात मात्र काही शंका नाही. बट हा नो बॉल आहे की नाही ते पाकले जात आहे. आमचे थर्ड अंपायर मॅन फ्रॉम उत्तर शिव मनोजी पवार सर. फेअर डिलिव्हरी, नो बॉल नाहीये. धावफलक 4 धावांच्या मदतीने आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. 13 धावा धावफलकावरती. बट साहिल लोंगलेच्या अगेन्स्ट आता बरसला ऋषी भोईर. बघा ऋषीचा जर आपण विचार केला तर करण सर हा देखील एक क्वालिटी बॅटर आहे आणि सध्या सगळीला चांगली खेळी तो या सेमीफायनल 2 मध्ये आपल्या टीम साठी करतोय. नेक्स्ट बॉल आता देखील इम्प्रोव्हायझेशन करायचं होतं बट हा फुल लेंथ टाकला होता त्या अनुषंगाने बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट देखील इथे झालं नाहीये. अशा प्रकारे खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस सेमीफायनल 2 मध्ये तनिष्क 11 वाकलन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 13 धाब्यांवरती आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील केतन मात्रे. चांगली सुरुवात केली ऋषीने, खास करून फॉलिंग स्वीप असेल, स्लॉक स्वीप असेल, पॅडल स्वीप असेल, लॅप स्वीप असेल, हे सर्व फटके ऑन साइडला जो फाईन लेग आणि डीप स्क्वेअर लेग पासून जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा बनवणारा ऋषी आहे. जर तुम्ही तिथे त्याला एक फिल्डर ठेवला, तिथे तुम्ही त्याला ब्लॉक केलं तर मग डीप एक्स्ट्रा कव्हर, स्वीपर कव्हर, लॉंग ऑफ या क्षेत्रामध्ये इनसाइड आउट लॉफ्टेड ड्राईव्हचे फटके त्याच्या बॅट मधून आपण वारंवार बघितलेले आहेत. आणि केतन मात्रेला गेल्या काही वर्षांमध्ये फार चांगली साथ त्याने दिलेली आहे. ही पारंपरिक जोडी आहे GG स्पोर्ट्स वाकनची, जी आज तनिष्क 11 या नावाने देखील खेळतो. हा संघ केतनला स्ट्राईक मिळाली नाही. पहिल्या षटकामध्ये 6च्या 6 बॉल खेळला ऋषी, ज्यामधले 3 राहिले. साहिल लोंगलेच्या नावावरती 3 राहिले. ते ऋषीच्या नावावरती एक वाईड आला. नावात 13 आहेत आणि आता बॉलिंग मार्कवरती आलाय समोरच्यांकडून गणेश गारे. गणेश येतोय. गणेशचा पहिलाच बॉल पुल करायचा होता, हवा तसा बॅट वरती आला नाही. केतनचा फटका जर आपण पाहिला तर काऊ फेस मध्ये फिल्डिंग दरम्यान इथे चांगली राहिली बट थ्रो कदाचित नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आला असता तर रनआउटची मी म्हणेन ही इझी अपॉर्च्युनिटी होती. बट एक सिंगल इथे कंप्लीट. आणि बघा केतन मात्र या सीझन मध्ये देखील आपल्याला IPL सीझन 2 मध्ये चेन्नई सिंगम साठी RTM यूज केला गेला. तब्बल 17,25,000 मध्ये केतन मात्र आपल्याला चेन्नई सिंगम साठी. आणि लास्ट सीझन के मला आठवतं की पहिल्या 2 ते 3 मॅचेस जास्त काही केलं नव्हतं केतनने. बट माझी मुंबईच्या अगेन्स्ट अर्धशतक IPL मध्ये बनवलं. 5 चेंडू 5 षटकार अगेन्स्ट विजय पावले ठोकले होते केतनने. आणि तो दर्जा जो त्याने ग्रामीण क्रिकेटमध्ये दाखवला, व्यावसायिक क्रिकेटमध्ये दाखवला, तोच त्याने IPL मध्ये देखील जपला. आणि दरम्यान आता चेंज ऑफ द पेस डिलिव्हरी. आता केतन स्ट्रायकिंग एंड वरती येतील की जर पाहिलं गेलं 4 ओव्हरची मॅच आहे आणि तुझी प्रेडिक्शन मी नक्कीच विचारेन की 4 ओव्हर मध्ये तुझ्या मते या परिस्थितीमध्ये कोणता टोटल सेफ वाटतोय? ऋषी आणि केतन दोघे खेळत राहिले तर 50+ देखील बनतील. पण जे बॉलिंग युनिट आहे, कारण याच बॉलिंग युनिटने 32 धावांवरती सामना जिंकला होता धावासंख्येला डिफेंड करत असताना, त्यामुळे विकेटच्या शोधात गणेश घारे देखील आहे. पण समोर केतन मात्र आहे.
राईट झाला बॉल. इट इज व्हाईट बॉल. जास्त बाहेर निघाला. गारे चांगल्या लाईन अँड लेंथ बॉलिंग करतात. सध्या थोडा हलका बाहेर निघाला त्यामुळे वाईट आपण बघतोय. इंटरेस्टिंग असेल बॅटल. समोर कोण आहे त्यापेक्षा आपल्याला काय करायचंय. सध्या स्ट्रेंथला बॅक करतोय गणेश घारे. अगदी घारेच्या डेडिकेशनची दाद द्यावी लागेल कारण समोर केतन असताना सुद्धा आता बॉल हवेमध्ये फिल्डर पोहोचतात. कॅच पकडली जाईल. मॅचची गोल्डन विकेट. महाराष्ट्राचा बायकर मॅन या सेमीफायनल 2 मध्ये सध्याचा घडीला अवघ्या 1 धावेंवरती बाद झाला. बिग ब्लो. फार मोठा मासा आता गळाला लागलाय. केतन म्हात्रे बॅक टू द डगआउट. पाटलांचा बैल मात्रेची विकेट. राईस झाला बॉल. वेगाने आला होता. हुक करत असताना बॅटचा वरती चढला बॉल त्यामुळे तो जास्त एलिव्हेट करता आला नव्हता केतनला. आणि शॉट फाईन लेगने नाही तर तिथे जाऊन विकेट किपरने आझेल टिपला आणि विकेट पडली केतन मात्रेची. तनिष्क 11 जीजी स्पोर्ट्स वाकनला पहिला झटका गणेश घारेने दिलाय. मी अगोदरच म्हणालो की आजच्या दिवसामध्ये घारेने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करणारी बॉलिंग केलेली आहे. तो पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती तयार. समोर आता आलाय जित भोईर. स्विच हिटचा प्रयत्न मात्र इथे तोही प्रयत्न हुकलाय. डॉट बॉल. बघा मागील चेंडूवरती जे काही घडलं. केतन इथे बाद झाला आणि सेमीफायनल 2 मध्ये केतनचं खेळणं आवश्यकच होतं. बट गोलंदाज गणेश घारेचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. कारण जे मी म्हटलं की त्याच्या डेडिकेशनची दाद द्यावी लागेल. समोर केतन असताना सुद्धा माइंड मध्ये जो प्लान आहे त्याला एक्झिक्यूट केलं त्याने. फुल लेंथ होता. ड्राईव्ह करत असताना मिड ऑफला फिल्डर आता पोहोचतात. बॉल फील्ड करतात. मिळेल एक सिंगल. आणि जी चर्चा आपण करत होतो की जर ऋषी आणि केतन खेळला तर मे बी 50+. बट आता केतन बाद झाला. तर आता असं वाटतंय की घारेने ज्याप्रमाणे हे षटक टाकलंय की जर अशीच गोलंदाजी येत्या 2 षटकांमध्ये देखील जर झाली तर 40 किंवा त्याच्या खाली देखील थांबवलं जाऊ शकतं. नेक्स्ट बॉल. ऋषी स्ट्रायकिंग एंडवरती. इम्प्रोव्हायझेशन. फॉलिंग स्लॉक स्वीप. बॉल हव्यामध्ये आणि बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्राला क्लिअर करत असताना ऋषी भोईरचा बॅटमधनं हा षटकार. खेळ समाप्त. 2 ओव्हरचा अखेरीस 23 धावा. धक्का लागला 1 आणि अजून देखील खेळ शिल्लक आहे. या पहिल्या सत्रामध्ये येणारा 12 चेंडूंचा सला. टीम उमरोळी प्लीज फिल्डिंग सेट करा कारण या दोन्ही संघांपैकी एक टीमला फायनल मॅच खेळायची आहे. सो थोडं फास्ट खेळा कारण यानंतर देखील 22 एकर कोळा ग्रुप आयोजित अगदी चिंचपाडा आई गावदेवी चषक आपण पाहतात आणि तसा मेगा फिनाले सामना आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. बट तिथे कोण खेळेल अगेन्स्ट टीम नेवाळी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या मॅच मध्ये मिळेल. निश्चितपणे 32 ग्रामीण संघांना घेऊन या स्पर्धेची सुरुवात झाली. 4थ्या पर्वाची पाहूया ते भव्य दिव्य आकर्षक करंडक. कोणत्या क्रमांकावरती कोणता संघ थांबणार आहे. कोणी सेमीफायनल मधून जरूर परास्त झालेले आहेत पण नेवाळीने अंतिम फेरीचं दार ठोठावलं त्यांच्या मेहनतीने. ही सेमीफायनल नंबर 2 आहे. वाकण की मग उमरोली. पाहूयात आपण कोणता संघ खेळणार आहे अंतिम फेरीमध्ये नेवाळी संघाच्या विरुद्ध. 2 षटकांमध्ये नावा धावफलकावरती 23. केतनच्या विकेट नंतर जीत. ऋषी मैदानाच्या आतमध्ये 3rd ओव्हरला सुरुवात. हर्षल इनसाइड आउट. गॅप मध्ये बॉल आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. हे पुरा करी तो दिलेला वादा. नारीच दादाची हाय रे आदा. नारीच दादाची हाय रे आदा. आणि फटका जबरदस्त राखला. अगदी जागा बनवून इनसाइड आउट. आणि हाच तर क्लास आहे जीत भोईरचा. जीतचा बाट मधनं आता हा चौकार येतोय. धावफलक या 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचला. 27 धावा धावफलकावरती. तसेच खुशी 11 उमरोली टीमचे पुरस्कर्ते ज्यांच्या माध्यमातून हा संघ या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केला गेला. हर्षदादा तरे दादांचं देखील आगमन आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आई गावदेवी चषक 2024 मध्ये. एक सिंगल इथे मिळेल. फुल लाईन टाकला होता. एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. 28 धावा धावफलकावरती आपण चर्चा केली होती की 50 धाव्यांची चर्चा आपली झाली होती. आणि जीत जरी खेळला आणि ऋषी देखील अशाच प्रकारे बॅटिंग करत राहिला तरी सुद्धा मे बी 50+ इथे देखील बनवला जाऊ शकतात.
क्रिकेट असा खेळ जिथे प्रेडिक्शन नेहमीच फेल आहे. आपण इथे सध्या म्हणू शकत नाही. हा तर्क आपण लावू शकतो, इथपर्यंत जाऊ शकतात असं घडलं तर, पण एक्झॅक्ट काय घडणार आहे जर तरला महत्व फक्त कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतं, मैदानाच्या आतमध्ये नाही. धावा धावफलकावरती आपण पाहतो 28. एक्झॅक्टली. कारण सर मैदानाच्या बाहेरनं काही गोष्टी बोलणं फार सोपं, पण मैदानाच्या आतमध्ये त्या गोष्टी करणं फार अवघड आहे. कारण एकंदरीत त्या परिस्थितीमध्ये त्या प्रेशरला ऍब्झॉर्ब करून चांगलं खेळणं हे जितकं सोपं वाटतंय तितकं नाहीये. कारण मैदानाच्या आतमध्ये जेव्हा आपण जातो, आपल्या गावाच्या नावाचा टी शर्ट जेव्हा आपण परिधान करतो, म्हणजे आपल्या संपूर्ण गावाची प्रतिष्ठा कशी राखायची ते आपल्या खांद्यांवरती असतं. जागा बनवून खेळायचं होतं. ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डरला बीट केलं टॉप क्लास कॉपी बुक स्टाईल मध्ये. ड्राईव्हचा हा फटका, बॉल गेला डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रापलीकडे. 4. सदा चिंचपडा गावाचा जयेंद्र दादा, चिंचपडा गावाचा जयेंद्र दादा, चिंचपडा गावाचा जयेंद्र दादा. डीप फाईन लेगला आता फिल्डर आहे. मी अगोदरच म्हणालो जर तिकडे तुम्ही त्याला ब्लॉक केलं तर मग कव्हर्स मध्ये तुम्हाला फटके त्याचे पाहायला मिळतील. त्यामधला हा फटका आता ऋषीचा आला. चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 आकड्यावरती. बघा एकंदरीत जर विचार केला तर ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट आहे त्याप्रमाणे गोलंदाजी होणं देखील आवश्यक आहे. पण मागील चेंडूवरती काहीशा चुका तशाच आपल्याला पाहायला मिळाल्या गोलंदाजाच्या माध्यमातून. आता देखील पहा लॉंग लेगला मिसफील्ड झाली. आता फायनली बॉल उचलला जातो, फेकला जातो आणि तोपर्यंत लेग या 2 धावा इथे केल्या जातील. धाव फळक या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड 35 धावा फलकावरती. आता असं वाटायला लागलं की 50 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा आता बनवल्या जाऊ शकतात, बिकॉज आता 8 चेंडू शिल्लक आहेत. बट आपण हे देखील विसरू शकत नाही या गोलंदाजीमध्ये दमखम आहे. 35 धावत पुन्हा जागा बनवली आणि कव्हर्सला पुन्हा ढकून दिल्या बॉलला. डीपिस्कबा पॉइंट, सीमा रेषा पार. ऋषीचा आणखी एक देखणा चौकार. जयेंद्र दादा, चिंचपडा गावाचा जयेंद्र दादा, चिंचपडा गावाचा जयेंद्र दादा. हे पुरा करी. आता मला एक प्रश्न पडलाय की जर तुम्ही प्रोटेक्शन साठी डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर ठेवतात, डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर ठेवतात, एक लॉंग ऑन आहे आणि काऊ फेसला देखील फिल्डर आहे, पण गोलंदाजी वाईड लाईन केली जाते. कारण बघा कधी कधी काय महत्वाचं होतं की ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट आहे त्याप्रमाणे बॉल टाकणं देखील आवश्यक. आता इथे चेंज केलं, जो फिल्डर जो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला होतं त्याला आता इनफिल्ड मध्ये आणलं फाईन लेगला. आणि आता ऋषी भोईर माइंड गेम खेळतात. कारण याआधी आपण पाकलं जागा म्हणून 2 फटके डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे गेले, पण जसं पाकलं की आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर नाहीये त्याचा फायदा इथे घेतला. लेफ्ट राईट सध्याच्या घडीला सुरू. आणखीन एक चांगला फटका, चौकार. 3 या ओव्हरमध्ये 4 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. इंडिव्हिज्युअल त्याचा बॅट मधून 6 चौकार, 1 षटकार आलेला आहे आणि ऋषी नॉट आउट खेळतोय 12 बॉल मध्ये 30 वरती. आणि तनिष्क 11 जीजी स्पोर्ट्स वाखन सध्या पोहोचलाय 43 वरती. आता आपलं प्रेडिक्शन फेल होईल असं वाटतंय. आपण म्हणत होतो केतन आणि ऋषी खेळले तर 50 पेक्षा जास्त होतील. केतन त्यामधला बाद झालाय. ऋषी आणि जीत खेळतोय तरी 3 षटकांमध्ये धावसंख्या आपल्याला 43 पाहायला मिळते. 60च्या आतमध्ये रोखलं तर एक चांगली मॅच कदाचित मला असं वाटतं पाहायला मिळेल. कारण ची बॅटिंग ऑर्डर आहे खुश 11 उमरोलीकडे, खास करून साहिल लोंगले असेल, शरद असेल, त्यानंतर रत्नदीपने चांगली बॅटिंग केली आजच्या दिवसामध्ये. या तिघांवरती सेकंड इनिंग मध्ये नजरा असतील. पण सध्या काय घडते स्लॉगर मध्ये, जीत कशा पद्धतीने अटॅक करेल, ऋषीने जे सुरुवात केली मागच्याच ओव्हर मध्ये त्या सुरुवातीला तसंच तो कायम ठेवेल का पाहूयात. किती म्हणतात 43 सध्या. लास्ट ओव्हर गोलंदाज तयार होतात. गोलंदाजी मार्क वरती अक्षय. 3 षटक 43 धावा धाव फलकावरती. आणखीन किती बनवल्या जातील या सेमीफायनल 2च्या या पहिल्या सत्रामध्ये. लास्ट ओव्हर ऑफ दिस फर्स्ट इनिंग. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फ्रंट फूट वरनं पुल केला समोरच्या दिशेने. लॉंग ऑन फिल्डर धावतात. फिल्डिंग चांगले, मिळेल फक्त एक सिंगल. नुकतंच ज्यांचं या ठिकाणी शुभाग बनवत आहे, ज्यांचं आपण आतुरतेने वाट पाहत होतो, आई गावदेवी चॅरिटेबल ट्रस्ट चिंचपाडाचे संस्थापक आदरणीय एकनाथजी म्हात्रे साहेबांच्या ठिकाणी शुभागमन. सहर्ष स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम. अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये सावंतचे शुभ आगमन झालं. सावंतचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मॅचच्या दिशेने आता आपण जाऊ या सेमीफायनल 2 मित्रांनो. आपण पाहतात वाकलन अगेन्स्ट उमरोळी. ऋषी हा फटका मिस टायमिंग हवेमध्ये आहे. लॉंग ऑन फिल्डर धावतात. रनिंग कॅच
इथे कंप्लीट केली जाईल. बॅटर आता बाद होतील ऋषी भोईर, बट बाद होण्या अगोदर अवघ्या 13 चेंडूंवरती 30 धावांची ही जबरदस्त इनिंग इथे साकारली ऋषी भोईरने आणि 44 धाव्यांवरती हा दुसरा धक्का लागला वाकलन टीमला. किती जणांनी ताकद लावली. नवीन फलंदाज मैदानात सातामध्ये क्रमांक 4 वरती येतो. बघा ऋषीने बाद होण्या अगोदर या सेमीफायनल 2 मध्ये एक जबरदस्त खेळी खेळली, कारण 13 चेंडूंवरती 30 धावा ऋषीने इथे बनवला. हे आमचं VIP डाईस आपल्याला पाहायला मिळत आहे. भरपूर सारे प्रमुख अतिथी आज अंतिम दिवसामध्ये या स्पर्धेला भेट देण्याकरिता उपस्थित आहेत. आपला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. माझ्या दिशेने जाऊया. चेंडू शिल्लक असतील या पहिल्या सत्रामध्ये येणारे 4 समोर असेल अवी भोईर. अवी येत्या क्षणीच विकेट खेळायचा होता, तर रनआउटची देखील शक्यता आहे आणि बॅटर आता रनआउट होतील अवी भोईर आणि हा आणखीन एक धक्का, तिसरा धक्का आता लागला. चला न्यू बॅटर इमिजिएटली पाठवा. तिसरा धक्का आता लागला. अवी आला. आता अवीला जावं देखील लागेल, कारण रनआउट च्या स्वरूपामध्ये अवी भोईर बाद झालेत, कारण जितला स्ट्राईक हवी होती त्या अनुषंगाने अवी इथे बाद झालेत. न्यू बॅटर आता मैदानात सातमध्ये किरण म्हात्रे. किरण म्हात्रे, केतन म्हात्रे यांचे मोठे बंधू मैदानात सातमध्ये येतात. किरण देखील एक चांगलाच बॅटर आहे, कारण या बॅटरला आपण बहुतांश वेळा खराब परिस्थितीमध्ये देखील टीम वाकलेला पुढे आणताना पाकले आणि सध्या सगळे टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळाले. जागृती स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेले बेस्ट फिल्डर साठी हे शूज विशेष आभार व्यक्त मी करतोय जागृती स्पोर्ट्सचं, कारण त्यांच्या माध्यमातून बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट साठी शूज आम्हाला इथे पुरस्कृत झाले. लाऊड शाउट, बट इथे अंपायर सहमत नाहीयेत. अपील भरपूर झाले, बट इथे अंपायर सहमत नाहीयेत आणि हे लास्ट ओव्हर आता ज्याप्रमाणे चाललंय प्रेडिक्शन आता खरी होईल की काय तेच वाटायला लागले, कारण धावफलक 44 वरती थांबले आणि 4 चेंडू झालेत आणि 2 चेंडू बाकी आहेत. सुपर बॉलिंग डेप्थ ओव्हर मध्ये आपण पाहतोय जिथे अटॅक होणार होता विकेटची पर्वा न करता त्याही परिस्थितीमध्ये 4 बॉल मध्ये एक 5वाही खोलात होता. ऑन साइडला टर्न करण्यात आला. मिड विकेट ऍक्शन मध्ये फिल्डरने उचलून गुड थ्रो, गुड फिल्डिंग, एकच धाव. ही कमिटमेंट असावी लागते. तुम्ही सेमी फायनल मध्ये खेळतात आणि कर्णधार चेतन लोंगलेला आपण त्या ठिकाणी बघितलं. शेवटचा एक बॉल, या 5 बॉल मध्ये फक्त 2च धावा आलेल्या आहेत आणि वेल फिनिशर किरण म्हात्रे. पाहुयात फिनिश कशा पद्धतीने करेल तनिष्क 11 जीजी स्पोर्ट्स. वाक्यांचा धावफलक कोणत्या स्थानावरती थांबेल शेवटचा बॉल डिसाइड करेल. बॉलिंग मार्क वरती अक्षय तयार होईल. मिड ऑफला 8 ठेवलं. डीप एक्स्ट्रा कव्हर बॅकवर्ड पॉइंटला आता सरकवतात. डीप एक्स्ट्रा कव्हर सध्याही आपण पाहतोय डीप स्वीपर कव्हरला फिल्डर चाललाय. ऑन साइडला 3 फिल्डर आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, ओव्हर द विकेटने गोलंदाज. शेवटचा चेंडू घेऊन या डावामधला अक्षय. म्हात्रेने मारलाय डीप मध्ये. फिल्डर पाहतोय, पाहतच राहील. हिटमॅन रोहित गुरुदास शर्मा स्टँड मध्ये मिळतात 6 धावा. डाव संपला पहिला. तनिष्क 11 जेजे स्पोर्ट्स वाकनने बनवला 50 अप. प्रेडिक्शन अखेर सक्सेस. 51 धावा बनल्या आणि 52 धावांचं लक्ष ठेवलंय खुशी 11 हर्षजी तरे यांनी पुरस्कृत केलेल्या उमरोली संघासमोर. फिल्डिंग लगेच सजवा. अंतिम फेरी देखील बाकी आहे. वाकनला विनंती. या पण वळूयात मंचाकडे. संपूर्ण आमचा 22 एकर कोला ग्रुप चिंचपाड्याच्या वतीने एक विशेष सन्मान आपण मंचावरती करणार आहोत. चिंचपाड्याचे उद्योगपती श्यामशेठ म्हात्रे यांचं मंचावरती नुकतंच आगमन झालेलं. आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. मी आमच्या संपूर्ण टीमला विनंती करेन, 22 एकर कोला ग्रुपचे संपूर्ण आमचे मॅनेजमेंट टीम मेंबर सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण हा सन्मान करतोय.
सन्मान आपण करतोय आदरणीय उद्योगपती चिंचपाडा श्यामशेठ म्हात्रे यांचा. संपूर्ण 22 एकर कोला ग्रुपला सध्या तुम्ही पाहता प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. या सर्वांनी मिळून एक स्वप्न बघितलं आणि त्यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रीडा महोत्सव आपण सध्या अनुभवतोय. आई गावदेवी चषक 2024 चौथ्या पर्वामध्ये हा सन्मान होत असताना श्यामशेठ म्हात्रे उद्योगपती चिंचपाडा यांचा. थँक्यू सो मच. त्याचबरोबर या आमच्या 22 एकर कोला ग्रुपचे फार जवळचे मित्र आणि कार्यसम्राट सरपंच मांगरूळचे रविदादा पाटील यांचे आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. या पण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये एसपी चषक मध्ये महत्वपूर्ण ज्यांची कामगिरी असते साईदादा पाटील यांच्या सोबतीला रविदादा पाटील हे नेहमीच असतात आणि 22 एकर कोला ग्रुपचे फार जवळचे मित्र आहेत. कार्यसम्राट सरपंच मांगरूळ गावचे रविदादा पाटील यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. या संपूर्ण आमची मॅनेजमेंट टीम या 22 एकर कोला ग्रुप चिंचपाडा या सर्वांची मेहनत आहे. हे जे चेहरे तुम्हाला सध्या स्क्रीन वरती पाहायला मिळत आहेत या सर्वांनी एक स्वप्न बघितलं होतं आणि त्या स्वप्नामधून साकारलेला क्रीडा महोत्सव 22 एकर कोला ग्रुप चिंचपाडा आयोजित आई गावदेवी चषक. या आपण आणि एक सन्मान करूयात 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचे श्री मलंगड क्रिकेट संघटनेचे सदस्य राजू दादा गायकर यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी पुन्हा एकदा संपूर्ण आमच्या मॅनेजमेंट टीमला विनंती करेन जास्त वेळ घेऊ नका प्लीज. इंटरव्हल मध्ये सामन्याला सुरुवात करा. दोन्ही संघांना सूचना. बावन्न धावा संख्येचं टार्गेट आहे. चला स्टार्ट करा मॅचला प्लीज. त्याचबरोबर आदरणीय उद्योगपती एसपी चषक मांगरूळच्या रजनी स्पर्धेचे यशस्वी आयोजक साई शेठ पाटील यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी संपूर्ण आमच्या 22 एकर कोला ग्रुपला विनंती करेन भावी जिल्हा परिषद सदस्य साई शेठ पाटील यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. मॅचला सुरुवात झाली सेकंड इनिंगला. वाकण विरुद्ध उमरोली सेकंड सेमी फायनल आपण पाहतोय. विशेष सन्मान आपण पाहत आहात ऑन स्क्रीन 22 एकर संपूर्ण 22 एकर कोळा ग्रुपच्या वतीनं भव्य सन्मान. वाडवा पाटनं फक्त दिशा दिली आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग आणि बरोबर फाईन लेग मधून निघाला. सेकंडचा कॉल आहे. शरद निघालेत आणि बघता बघता 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतात. 2 ताकदवर संघांमधला संघर्ष. ज्या बहुचर्चित स्पर्धा उमरोळी बनाम वाकळण एकीकडे, कर्जतला रिप्रेझेंट करणारा संघ तर एकीकडे, कल्याण डोंबिवलीला रिप्रेझेंट करणारा संघ जयेंद्र शेठ बोडके पुरस्कृत तनिष्का 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन, हर्षद तरे पुरस्कृत खुशी 11 उमरोली. तेव्हा फुल टॉस होता. एज लागून पाठीमागे बॉल वरच्या बाजूला लागला चेंडू. फक्त सिंगल. 3 बॉल मध्ये 5 धावा. पहिल्याच ओव्हर मध्ये बॉलिंग करत असताना केतन म्हात्रे इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात. 2 ISPL मधले दिग्गज. एकानं ISPL 1 गाजवली. चेन्नई सिंगम्स या संघामधून माजी मुंबईच्या विरोधामध्ये 7 बॉल 7 षटकार आणि पुन्हा एकदा 17.5 लाखानं रिटेन करण्यात आलंय. हाफ ट्रॅकर एक खेचून मारलाय. सुरुवातीला स्किड झालेले दृषी बोईर आणि त्या कारणास्तव बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. केतन वरती पहिला वार चौकार. या डावामधला पहिला चौकार येतोय.
साहिल लोंगलेचा बॅट मधून. ही लढाई खेळतात मात्र अगेन्स्ट साहिल लोंगलेचे. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये दोन्ही खेळाडू ज्यांना आपण पाहणार आहोत मात्र सध्या या कल्याणच्या चिंचपाड्याच्या मैदानावरती. डाऊन दी लेग बॉल होता, लाईन खराब, ऑन साइडला टर्न केला, डिफाईन लेग सीमारेषा पार. साहिल लोंगलेचा आणखी एक चौकार. उमरोली गावामधून केलेली सुरुवात, शेलूच्या क्रीडांगणावरती डॅनी लोंगले यांच्या नेतृत्वाखाली मिळालेली संधी. उमरोली गावातून त्याने स्वतःला सिद्ध केलं. त्यानंतर कर्जत 11 मध्ये पहिल्यांदाच ओपन क्रिकेट मधून त्याला संधी मिळाली. हॅट्रिक त्याने नोंदवली बॉलिंग करत असताना. त्यानंतर आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आणि त्यानंतर उमरोली पासून ISPL चा चित्तथरारक प्रवास साहिल लोंगलेने केला. ओपी स्लाइडली लॉफ करण्याचा प्रयत्न, हवेमधून खेळण्याचा प्रयत्नामध्ये बाद झालेत फलंदाज. शॉर्ट कव्हरला चांगली झेल. अखेर साहिल लोंगले परतला. 2 चौकार केतनच्या विरोधामध्ये पहिल्या षटकाचा डाव इथून पूर्ण झालेला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या साहिलने बनवले 8, टोटल जाऊन पोहोचले एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 13. इक्वेशन मध्ये बदल होत असताना 18 चेंडूंचा आता खेळ बाकी आहे. 18 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज. जयेंद्र दादा चिंचपाडा गावाचा जयेंद्र दादा, चिंचपाडा गावाचा जयेंद्र दादा, हे पुरा करीतो दिलेला वादा, करीत दादाची हाईर. धन्यवाद डीजे जयेंद्र दादांचं संगीत तुम्ही ऐकत असताना तनिष्का 11 या संघाला जयेंद्र दादा यांना पुरस्कृत केलेला. कालच्या दिवसामध्ये ज्याने मैदानावरती आग ओकणारी फलंदाजी केली तो ऋषी भोईर आजच्या दिवसामध्ये देखील चमकला. तनिष्का 11 GG स्पोर्ट्स वाकलन संघाला वाचवाचे धावा आता 18 चेंडूंमध्ये 39. तर हर्षद तरे मागील 3 पर्वामध्ये असा एका संघाचा शोधामध्ये होता ज्या संघाला त्याने संधी दिल्याच्या नंतर त्यांचं नाव एका तरी ट्रॉफीवरती कोरलं जाईल आणि अखेर चौथ्या पर्वामध्ये त्यांचा प्रवास इथून पूर्ण होत असताना. त्याचबरोबर या सर्व क्रीडांगणाची सुशोभीकरण ज्यांनी केलं, हे भव्य व्यासपीठ ज्यांनी बांधलं ते मंडप डेकोरेटर्स प्रोप्रायटर संकेत दादा मात्रे यांना विनंती की आपण मंचावरती या, आपलाही सन्मान होईल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय प्रियेश की केतनवरती 2 हल्ले केले होते साहिल लोंगलेने, पण शेवट जाता जाता केतन मात्रेने उत्तर दिलं. शेवटच्या बॉलवरती साहिल लोंगलेला परतीचा प्रवास करावा लागला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 13. 18 बॉलमध्ये अजूनही या मॅच मध्ये 39 धावांची गरज आहे. ते बॅटिंग करणाऱ्या खुशी 11 उमरोलीला इंटरेस्टिंग मॅच आहे. आता केतनचं एक षटक संपन्न झालंय. उद्देशकडे बॉल आहे. रत्नदीप मैदानाच्या आतमध्ये आलाय. शरद स्ट्रायकिंग एंडला आहे सध्या. केतन मात्रे आणि साहिल लोंगले बऱ्याचदा एकमेकाच्या विरोधामध्ये खेळलेले, बऱ्याचदा सोबत देखील खेळलेले. त्यांना डावपेच माहिती आहे. वारवरती पलटवार तर निश्चित होता. बुंदाडीचा फटका, ऑन साइडला टर्न केला बॉल सहजतेने डीप मध्ये प्रोटेक्शन, थोडीशी मिस्टेक. सेकंडचा कॉल, एकच रन. शरद काहीसा शांत राहिलेला आज पूर्ण दिवसामध्ये. उमरोली संघाला पूर्णपणे अपेक्षा आता शरद कडून असेल 3 मॅच जरी शांत राहिला परंतु वादळी खेळी करण्यासाठीच ओळखला जाणारा शरद, खास करून नॉकआउट स्टेज मध्ये शरद चमकताना पाहायला मिळाला. तशाच प्रकारची फटकेबाजी मागच्या मॅच मध्ये जी उमरोली संघाच्या रत्नदीपनं टेल एंडिंग बॅटिंग केली, पॉवर पॅक बॅटिंग, सलग 3 षटकारांसाठी अनिशी परब साहेबांच्या वतीनं प्रोटीन देऊन सन्मानित करण्यात येईल कुठल्याही फलंदाजानं जर 3 षटकार ठोकले तर. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, धावेसाठी सुरुवातीला कॉल केलं होतं रत्नदीपनं, नकार दिला शरदनं. आता पाहूयात पॉवर हिटर आहे रत्नदीप उमरोली संघाचा. उद्देश कालचं षटक काय त्या कारणास्तव कदाचित वडवली बीच्या अगेन्स्ट टाकलेलं 4 धावसंख्येचं षटक, त्या कारणास्तव कदाचित तनिष्का 11 GG स्पोर्ट्स वाकलना संघ अजूनही मैदानाच्या आतमध्ये टक धरून उभा आहे. पहिल्या 2 बॉलवरती मोठे फटके मारायचे होते दोघांना, पण ते आले नाही. आता प्रेशर वाढत चाललंय, रिक्वायर्ड वाढत चाललंय. ओहो, इथेही चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल. चांगली बॉलिंग करतायत उद्देशला. आपण पाहतोय पहिल्या 3 बॉलमध्ये एकच धाव आलेली आहे. आता प्रेशर वाढत चाललंय. मी अगोदर तेच म्हणालो की प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवणार आहे, कारण धावसंख्येला चेस करतात. 52 पहिल्या षटकामध्ये जरूर बनलेल्या आहेत, त्या 13 धावा, पण या षटकामध्ये फक्त एकच धाव आली आहे. मे बी नॅचरल खेळ आता खेळावा लागेल उमरोली टीमला. समोरचा संघ कुठलाही असू देत परंतु नॅचरल खेळ आता कदाचित दाखवणं गरजेचं, कारण मागच्या मॅच मध्ये देखील 50चं टार्गेट इझी वेने चेस केलं होतं. आता देखील टार्गेट तेवढं शिल्लक आहे, परंतु कदाचित क्लायमॅटिक चेंजेसचा फटका बसतो की प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाजांना इथे ओळखण्यामध्ये कुठेतरी कमतर ठरत असताना उमरोली संघाचे फलंदाज. एक गोष्ट आपण पाहतो, ऑप्शनचा फार बाहेर ठेवतोय उद्देश चेंडूंना. ऑनसाइडला वाऱ्याचा वेग तुमच्या फटक्यांसोबत आहे, पण तुम्हाला मेरिट वरती खेळावा लागेल. आता जसा खेळलाय एक्स्ट्रा कव्हरला बॉल, फिल्डर फार वेगाने, सुपर फिल्डिंग, सुपर
ज्या वेगाने तो धावत आला, जीवाच्या आकांताने धावला, बॉलला स्टॉप केलं, उचलून फेक केली हरेशने, धावा सेव्ह केल्या. दोन मिळतात खुशी 11 उमरोलीला. हा ऍक्शन रिप्ले. जुसी हाफ वॉली एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलं, ज्या वेगाने धावला. या अँगल मध्ये सध्या अँगल मध्ये आपण पाहतोय फिल्डरला. आता वळूयात पुढच्या बॉलकडे. बॉल बॅक डीप मध्ये लॉंगरला फिल्डर आहेत. उद्देश हाताला चाटून बॉल उमेश थ्रो करेल. स्ट्रायकिंग एंडला थ्रो आहे की मध्ये अगदी विकेट वरती पाहायला मिळाला. आणि पाहता पाहता 3 धावा. बाय टू गेट 1 फ्री. टोटल स्कोर 19. 2 षटकांचा खेळ संपला. धावा आहेत 19. बॉल उरलेत आता 12 आणि 12 बॉल मध्ये खुशी 11 उमरोलीला धावा बनवायचा 30. 33 धावांची आता आवश्यकता राहिलेल्या 12 चेंडूंचा उर्वरित तिथून खेळ बाकी राहिलेला मॅच बॅलन्स आहे. आता मुख्य व्यासपीठावरून आपण पाहता दोन्ही संघांसाठी टाळ्या वाजायला सुरुवात झालेली आहे, कारण दोन्ही संघांचे पुरस्कर्ते मुख्य व्यासपीठावरती उपस्थित. चला जास्तीचा टाइम घेऊ नका प्लीज प्लीज, रिक्वेस्ट आहे. हे तुम्ही काही चेहऱ्यांवरती स्मित हास्य तुम्हाला पाहायला मिळेल, कारण 22 एकर खोळा ग्रुप आई गावदेवी चषकाला यशस्वी करण्यामागे या व्यक्तींचा सिंहाचा वाटा राहिलेला. येस जरूर. ज्यामध्ये यश मात्रेला आपण पाहतोय, नितीन बबन मात्रे, महेंद्र बोडके, नितीन नामदेव मात्रे, ज्ञानेश्वर मात्रे, हर्ष मात्रे, राज मात्रे, सोहन मात्रे, अमित मात्रे आणि असे बरेचसे चेहरे जे पडद्या मागचे आहेत, त्या सर्वांचं योगदान आहे. हर्षद तरे यांनाही आपण त्या ठिकाणी पाहतोय, ज्यांनी खुशी 11 उमरोलीला पॅक देखील केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला आदरणीय जयेंद्र शेठ बोडके यांनी पॅक केलं तनेश 11 जे स्पोर्ट्स वाक्यनला. मजा येणार मॅच मध्ये. आता 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 33 या धावत संख्येचं टार्गेट आहे, म्हणजे जवळपास 16.50च्या सरासरीने इथून आता धावा बनवायच्यात. मॅच रंगेल. तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती जीत भोईर आलेले आहेत, सायलेंट किलर. आता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करण्यासाठी तयार. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 33चं टार्गेट. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. कॅप्टन मोतीराम भोईर आपल्याला आयोजकांच्या वतीने आम्ही रिक्वेस्ट करत आहोत. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 33. पहिला रत्नदीपचा वार जीत भोईरचा अगेन्स्ट पॉवर पॅक फटका पाठवत असताना लॉंग ऑफला षटकार. मागच्या मॅच मध्ये असाच दणका दिला होता. बेसबॉल हिट आहे. पहा पुन्हा एकदा संजू सॅमसन, हार्दिक पांड्या यांची आठवण होईल. हॅमर केलंय आणि थेट ओव्हर टू बॉलर हेड, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मोठा षटकार. उमरोली संघाचा पाव हिटर मैदानाच्या आतमध्ये आणि त्याने टोकला. अनऑर्थोडॉक्स फटका होता. बेस बॉल हिट, प्रॉपर फोर्स लावला आणि षटकाराला. 11 मध्ये 27. हो खोलात होता. बॉलर्स बॅक ड्राईव्ह कमबॅक. जीत भोईरचं सहजतेने लेजंड खेळाडू म्हणून त्याची ओळख नाहीये. 2023 तिसऱ्या पर्वामध्ये आई गावदेवी चषकामध्ये 2022 मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची 19 क्रमांकाची बाईक त्याने या स्पर्धेमधून उचलली होती आणि तोच आता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना 10 मध्ये 27. आणखीन एकदा खोलात होता. लॉंग ऑनला सरळ केतन म्हात्रेकडे बॉल. 1 रन तर आतापर्यंत कंप्लीट केल्या. डिरेक्ट थ्रो अॅक्युरेट. बॉल सेंडला फक्त सिंगल. 1च्या मदतीने इक्वेशन बदलतं. 9 बॉल विजयासाठी 26 या धाव संख्येची गरज. 9 बॉल 26. जबरदस्त लढत मैदानाच्या आतमध्ये होत असताना 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 मध्ये आता 26 धाव संख्येची आता गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला शरद. हो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बीट झालेत. लवकर रीड केलं होतं बॅट्समनच्या स्टान्सला आणि त्यानंतर फेकलेला हा डॉट बॉल. 8 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 8 मध्ये 26 धाव संख्येची गरज आहे. हार जीत हा क्रिकेटचा भाग आहे, परंतु लढा असं की समोरचा देखील म्हटला पाहिजे की आयुष्यातील सर्वात कठीण डाव होता. 8 मध्ये 26 ची गरज. चांगली बॉलिंग आता आपण पाहतोय मागच्या 3 बॉलवरती, कारण सुरुवातीला रत्नदीपचा षटकार आला होता, मात्र मागच्या 3 बॉलवरती एकच धाव. आहा हाफ वॉली आला आणि थेट तो आता चाललाय मिड विकेट सीमा रेषेचा बाहेर. शरद जाय बॅट मधून येतोय. षटकार. स्वस्तामध्ये हार मानेल तो एसबीसीसी उमरोली संघ कसला. अशा प्रकारे डावपेच त्याने सातत्याने पाहिलेले क्रिकेट मधले अप डाऊन आणि पाहिलेले प्रॉपर ओपी सापडला आणि प्रॉपर बॅटच्या पुढे आल्याच्या नंतर शरदचा हा फटका बुंदाटेनं पाठवला. षटकार. 7 मध्ये 20. दूर आहे शरीरापासून. पंचांच्या इशाराची कदाचित वाट आपण पाहूयात. शेवटचा बॉल निर्णायक टाकलेला जीत भोईर यानं
डॉट बॉल आलेला आहे. हा पा ऍक्शन रिप्ले भरपूर दूर निघाला चेंडू आणि त्यानंतर किरण मात्रे स्टंटच्या पाठीमागे चेंडू गॅदर करत असताना डॉट बॉल. आता उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 6 चेंडूंमध्ये कंपल्सरी 20 धाव संख्येची गरज. इंटरेस्टिंग. आणि उजव्या बाजूला आता पहा ढगांच्या पल्ल्यात लपलेला सूर्य थोडासा आपल्याला दिसतोय, कारण दुपारनंतर पूर्णपणे ढगाळ वातावरण आपण आजच्या संपूर्ण दिवसामध्ये बघितलं. सकाळी सूर्यप्रकाश होता, आता तुम्ही स्क्रीनवरती देखील पाहता. सुंदर टेलिकास्ट ग्रामीण टेनिस cricket.in. वेळ जास्त घेऊ नका, लवकरात लवकर फिल्डिंग सजवा. 6 बॉल 20 धावांची गरज आहे मॅच मध्ये. उजव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत प्लीज या, आपण बाहेर या. ती लहान मुलं आहेत त्यांना थोडं मागे करा, आपण बाउंड्री लाईनच्या जवळ येते. समोर आपल्या जी मुलं आहेत त्यांनाही मागे करा थोडं. सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण या स्पर्धेचे केंद्रबिंदू आहात. आपल्यासाठी या क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं सर्वांचं सहर्ष स्वागत. मात्र त्या बॅरिगेटच्या रिलिंगचा आत कोणी थांबू नका, ही महत्वपूर्ण सूचना. बऱ्याचशा कमेंट्स येत आहेत, कारण वाखन आणि उमरोली हे 2 नामवंत संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. रत्नदीपने चांगली बॅटिंग केली आहे, शरदने चांगली बॅटिंग केली आहे. मात्र आता पाहुयात या 6 बॉल 20 बनतील की शेवट आलेला लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाज ऋषी या धावा डिफेंड करणार आहे. मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. आता कोशिश करावी लागणार आहे. 6 बॉल विजयासाठी 20 ची गरज. बॉलिंग मार्क वरती उमेश आलेत. अंतिम ओव्हर मध्ये 6 मध्ये 20. वाकलन वर्सेस उमरोली. दूर होता शरीरापासून, इनसाइड आउट. कदाचित मिस्टेक केली आहे रत्नदीपनं, पकडली आहे झेल. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या नजदीक. फलंदाज बाद. धक्का लागलाय उमरोली टीमला. आता 5 मध्ये 20 धाव्यांची गरज. जयेंद्र दादा चिंचपाडा गावाचा जयेंद्र दादा, चिंचपाडा गावाचा जयेंद्र दादा, हे पुरा करी तो दिलेला वादा, नरीच दादाची. थँक्यू. डीज ऍक्शन रिप्ले बा कदाचित सोडून दिला असता, वाईड असता. अटेम्प्ट केला आणि एक्स्ट्रा कव्हरला किरण मात्रेने टिपलेला स्टनिंग झेल. त्यानंतरचे त्याचं सेलिब्रेशन. 5 बॉल 20 धावांची गरज आणि मैदानाच्या आतमध्ये आता येतोय हर्षल लोंगले आलेले आहेत, नवीन फलंदाज. भातांच्या क्रिकेट स्पर्धेत कर्जत तालुक्यामधील या खेळाडूने एक इतिहास रचलेला. 18 वर्षांचा असतानाच भातांच्या रजनी स्पर्धेमधून प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची सर्वात कमी वयाची बाईक त्यानं पटकावली. किरण मात्रेचं जल्लोष सेलिब्रेशन भरपूर काही सांगून जातात, परंतु कदाचित एक छोटीशी मिस्टेक रत्नदीपची कुठेतरी उमरोली संघाला मागणी ठरेल शेवटच्या टप्प्यांमध्ये. 5 बॉल आता 20 धावसंख्येची गरज आहे. 5 बॉल 20 बनवायच्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, आणखीन एक स्लॉग हिटर हर्षल लोंगले. 5 मध्ये 20. हो, वरच्या बाजूला चेहरा बॅटचा उघडला जरूर होता, परंतु बॅट अँड बॉलचा अजिबात संपर्क आलेला नाहीये. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. बॉल आता बाकी राहतात 4 विजयासाठी 20 धावेंची गरज. के सर, आपण पाहतात एक छोटीशी चुकी. रत्नदीप लोंगले यांची वाईड बॉल कदाचित नव्हे तर 100% वाईड मिळाला असता, परंतु खेळणं पसंत केलं आणि एक्स्ट्रा कव्हरला क्लीन करण्यामध्ये थोडासा अपयशी राहिला. कदाचित या छोट्या चुका तुम्हाला या अंतिम टप्प्यामध्ये कुठेतरी मागणे ठरतात. निश्चित 20 धावा बनवायच्या, त्यामुळे त्याने जसा बॉल आला तो अटेम्प्ट केला. त्याला फक्त सीमारेषा दिसत होती आणि तिचा बाहेर बॉलला मारायचं होतं. त्या प्रयत्नामध्ये त्याची विकेट पडली आहे. रत्नदीप सेट झाला होता, शरद सेट झालेला. शरद आता स्ट्रायकिंग एंडला. सो आताचे 4 बॉल देखील इंटरेस्टिंग आहेत, खास करून हा बॉल जो तिसरा बॉल घेऊन येईल शरदच्या अगेन्स्ट उमेश भोईर. नवीन फलंदाज येतोय भावेश, जो असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. 4 बॉल 20 धावांची गरज या मॅच मध्ये उमरोलीला. फुल टॉस स्विंग केला, मिड विकेट हवाई यात्रेसाठी. मॅच ऑन. षटकार. पद बड़ा जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. आता 3 बॉल 14 इथून ठोकायच्यात. रायगड जिल्ह्यामधून कर्जत तालुक्यामधून छोटासा निसर्गाच्या सौंदर्याच्या कुशीत वसलेला उमरोली गाव आज वाकलन संघाच्या अगेन्स्ट 2 आत करत असताना या 22 एकर कोळा ग्रुप आई गावदेवी चषका मध्ये मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला हा सामना जबरदस्त बाटलीतून रंगत असताना इक्वेशन 3 बॉल आणि विजयासाठी 14 धाव संख्येची इथून गरज. मॅच ऑन. या षटकाराने पुन्हा एकदा मॅच मध्ये इंटरेस्ट वाढलाय. समोर खेळलाय डीप मध्ये
लॉंग ऑन ला केतन फर्स्ट अँड कम्प्लीट सेकंडचा कॉल स्ट्रायकिंग एंडला थोडा वाईट थ्रो डायरेक्ट हिट मिस ओ हो ओव्हर थ्रो बॉल चाललाय मागे धावा 2 पूर्ण केल्या आणि हा असेल आय थिंक षटकार धावा मिळतील 6 षटकार थँक्यू 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 6 धावा या बॉल वरती मिळतात आता 2 बॉल मध्ये 8 धाव संख्येची गरज 2 बॉल कंपल्सरी 8 धाव्यांची गरज म्हटलं जातं किस्मत भी बहादुरों का साथ देती है कदाचित किस्मत सोबत आहे आज खुशी 11 SBCC उमरोली टीम साठी बुंदाटे मैदानाच्या आतमध्ये एकटा लढत असताना 2 बॉल आता विजयासाठी 8 धाव्यांची गरज आहे कभी ये मत सोचो कि आप अकेले हो बल्कि ये सोचो कि आप अकेले काफी हो बुंदाटे एकटा लढतोय आता मैदानाच्या आतमध्ये चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या मॅच स्टार्ट करा थोडासा इंजरी जाणवते केतन मात्रेला थ्रो केल्याच्या नंतर चला प्लीज लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या 2 बॉल आता विजयासाठी 8 धाव संख्येची गरज आहे वॉट अ मॅच पैसा वसूल सामना जिथे कदाचित 2 धावा मिळाल्या असतात तिथे 6 मिळालेल्या आहेत आणि या मॅच मध्ये 2 चेंडू आता 8 धावांची गरज षटकार शरदच्या बॅट मधून आला 6 धावा वाकनने दिल्या आणि सामना 2 बॉल 8 वरती येऊन ठेपलाय हमारी आखरी उम्मीद खुद हम है और जब तक हम है उम्मीद कायम है शरदने जी बॅटिंग केली आहे आता तेच तो सांगतोय पाहूयात खुश 11 उमरोली की मग तनिष्क 11 JG स्पोर्ट्स वाकन 2 बॉल 8 2 बॉल 8 की गरज है जब तक ना सफल हो चैन की नींद को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या 2 बॉल 8 रन फुल टॉस मिस केला जेलची शक्यता ओ पकडली असेल आणि जवळपास मॅच मध्ये पकड मजबूत केलेली आहे तनिष्का 11 GG स्पोर्ट्स वाकलन टीमनं थोडेसे प्रयत्न अपुरे राहिलेले ऑन स्क्रीन तुम्ही पाहतात नाराज आहेत शरद बुंदाटे फुल टॉस आला होता मिस केला एक चांगल्या ज्युसी बॉल न त्यांच्या संघाचा घात केलेला आता 1 बॉल 8 धावांची गरज नुकताच आदरणीय संदीपजी बाळकृष्ण म्हात्रे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेले आपलंही सहर्ष स्वागत 2 बॉल 8 ला फुल टॉस होता पण मात्र त्या फुल टॉस वरती मोठा फटका आला नाही नाराज आहे शरद बुंदाटे ज्याने आतापर्यंत फार मोठा संघर्ष केला त्याचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य जरूर तयार करेल पण विजयामध्ये या संघर्षाला तो परावर्तित करू शकला नाही ही खंत त्याच्या मनामध्ये आहे ही त्याची सध्याची बॉडी लँग्वेज सांगू देते फार नाराज आहे पण या मॅच मध्ये 8 बनवायचे आहेत एका बॉल मध्ये म्हणतात ना जे कराल ते हिमतीवर करा कारण गमतीवर देखील दुनिया टाळ्या वाजवते परंतु शरदची बॅटिंग जर आवडली असेल तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आता पाहूयात 1 बॉल 8 धाव संख्येची गरज 1 बॉल 8 रन बॉलिंग मार्कवरती उमेश आता फलंदाज आला गणेश ओ फुल टॉस होता मिस केलाय सामना इथून जिंकलेला तनिष्का 11 GG स्पोर्ट्स वाकलन टीमनं या छोट्या मैदानाच्या आतमध्ये कोणी जाऊ नका प्लीज टॉस साठी या वाकन आणि नेवाळी कॅप्टन या लवकर हार्डलक टीम खुश 11 उमरोली जबरदस्त खेळ तुम्ही केला आणि या संघर्षाची इतिहासात नोंद जरूर होईल कारण वाकनलाही घाम फोडणारा संघर्ष होता तो खुश 11 उमरोलीचा फलंदाजांचा अभिनंदन वाकन हार्डलक उमरोली जरूर आता आपण जाऊयात अंतिम फेरीच्या टॉस कडे वाकन विरुद्ध नेवाळी जबरदस्त सामना रायगड जिल्ह्यामधून कर्जत तालुक्यामधून छोट्याशा गावामधून बिलॉंग करणारे हे 11 संघ आज मैदानाच्या आतमध्ये जरूर त्यांना डिफीट फेस करावी लागली परंतु काय जबरदस्त फाईट त्याने केलेली आहे आपण सहजतेने म्हणू शकतो हारलात परंतु वाघासारखे लढलात चला लगेचच या वाकलन टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या मोतीराम भोईर प्लीज लवकर थँक्यू कॉम्बॉक्स वाकन आणि नेवाळी कॅप्टन या सामनावीरचा पुरस्कार जाहीर करा लवकर 13 बॉल मध्ये ज्यानं 30 बनवलेला ऋषी भोईर ठरलेला या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच चला या कॅप्टन आणि ऋषी भोईर आपण सुद्धा लवकर या टॉस करण्याच्या आधी के सर प्रथमदा ओव्हर्स डिक्लेअर करा प्लीज चला या नयन भोईर मोतीराम भोईर आपण टॉस करण्यासाठी उपस्थित व्हा त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच ऋषी भोईर सुद्धा उपस्थित